चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राम निवास झवर यांच्या हस्ते लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी नववर्षाच्या शुभदिनी स्वीकारला पदभार। 1 जानेवारी 2026 चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांनी आज 1 जानेवारीला नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। तालुक्याचे माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी राम निवास झवर यांच्या उपस्थितीत आयोजित समारंभात नम्रता पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। आयोजित समारंभात सर्व निवडून आलेले नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार समारंभावर लताताई सोनवणे व शिवसैनिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील व सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राम निवास झवर यांनी झालेल्या कामाचे व उर्वरित कामांचा आराखडा नगराध्यक्ष व माजी आमदार यांच्यासमोर मांडला। त्यानंतर नम्रता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं, मी जनतेच्या विश्वासावर खरे उतरे आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनानं चोपड्याचा सर्वांगीण विकास करेल। चोपड्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्येय राहील, असं लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी सांगितलं। नमस्कार। मंचावर उपस्थित आपल्या ताई होत्या आदरणीय माजी आमदार लताताई सोनवणे, तसेच आपले महात्मा गांधी विद्यालयाच्या संचालिका आदरणीय स्मिताताई, तसेच आपले नगर परिषदेचे CEO झवर साहेब आणि मंचावर उपस्थित सागर साहेब, तसेच आपले नवनियुक्त सर्व नगरसेवक व नगरसेविका आणि इथे जमलेले सर्व शिवसैनिक वासी, सर्वांना मी खूप आभार मानते मी सगळ्यांचा आणि सगळ्यांना मी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही देते। खरं तर आपलं जे ध्येय होतं 2025चं की आपल्या नगर परिषदेवर आपल्याला आपला भगवा फडकवायचा आहे आणि ते आपण प्राप्त केलेलं आहे, तर आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमदार गुलाबरावजी पाटील साहेब, माजी आमदार लताताई सोनवणे साहेब आणि आपले लोकप्रिय नेते आमदार चंद्रकांतजी सोनवणे साहेब यांच्या आशीर्वादाने मला जे नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे, तर त्या संधीचं मी खरोखर पूर्ण करेन। आमच्या सर्व नगरसेवक व आपल्या नगर परिषदेचे काम आहे, नक्कीच आम्ही चोपडा नगरचा विकास करायचा प्रयत्न करू। आपल्या चोपडा शहराचा चेहरा व मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही। तसेच आपले नगर परिषदेचे स्टाफने जे हे माझं नमस्कार। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय आमदार गुलाबरावजी पाटील साहेब, तसेच आपले लोकप्रिय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने जे मला नगराध्यक्ष पद मिळालेलं आहे शिवसेना शिंदे गटाकडून, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे। तसेच आज माझा जो हा सोहळा आपण पार करत आहोत, तर मी चोपड्याच्या जनतेला एकच सांगू इच्छिते की चोपडा नगरीचा विकास करायचा ध्यास आम्ही हाती घेतलेला आहे। सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर आपल्या चोपड्या नागरिकांच्या ज्या मूलभूत ज्या सुविधा त्यांचे जे हक्क आहेत ते आम्ही नक्कीच पार करू। आपल्या नगर परिषदेत आपल्याला खूप चांगले अधिकारी लाभलेले आहेत, चांगला स्टाफ लाभलेला आहे, तर नवनवीन प्रकल्प आपल्याला कसे राबवता येतील आणि जास्तीत जास्त निधी आपल्या चोपडा शहरात कसा आणता येईल यावर आम्ही सर्व काम करणार आहोत। इतकं चांगलं आहे, इथली प्रशासकीय गडी सुद्धा खूप सुंदरपणे भरलेली आहे। आपल्याला आपल्या शेजारी थोडंसं दूर गेलं तर इंदोर शहर मागच्या 7-8 वर्षापासून भारतात सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुढे गणलं जात आहे। त्याच बाजूला आपल्याकडे शिरपूर पॅटर्न, शिरपूर म्हणून जे उत्कृष्ट नागरिक सेवा देणारं शहर म्हणून गणलं जात आहे। चोपडा प्रतिनिधी हेमकांत गायकवाड।